जिल्हा परिषद शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी वेतन निश्चितीबाबत शासनाचे स्पष्ट आदेश। मुंबई जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी लागू करताना वेतन निश्चितीमध्ये राज्यभरात एकसूत्रता राहावी यासाठी ग्रामविकास विभागाने महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे। 26 फेब्रुवारी 1992 रोजी निर्गमित केलेल्या या आदेशानुसार आता सर्व जिल्हा परिषदांना वेतन निश्चितीसाठी वित्त विभागाच्या प्रचलित नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे। वेतन निश्चितीतील संभ्रम दूर होणार। शासनाच्या निदर्शनास आले होते की विविध जिल्हा परिषदांमध्ये वरिष्ठ श्रेणी मंजूर झाल्यानंतर शिक्षकांची वेतन निश्चिती करण्याची पद्धत वेगवेगळी आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासकीय सुलभता आणि पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने पुढील मार्गदर्शक तत्त्वे स्पष्ट केली आहेत। समितीच्या निर्णयानुसार कार्यवाही। शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी गठीत केलेल्या समितीच्या निर्णयानंतरच वरिष्ठ श्रेणी मंजूर केली जाईल। वित्त विभागाचे नियम लागू। वेतन निश्चिती करताना वित्त विभागाच्या 30 एप्रिल 1990 आणि 19 जून 1990 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसारच प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। 28 संवर्गांना लाभ। या निर्णयाचा लाभ शासन आदेशातील प्रपत्रानुसार एकूण 28 संवर्गांतील पात्र शिक्षकांना मिळणार आहे। प्रशासनाला सूचना। ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या संदर्भात सूचित केले असून मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रक्रियेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत। या निर्णयामुळे शिक्षकांच्या वेतन निश्चिती प्रक्रियेत होणारा विलंब आणि तांत्रिक अडचणी दूर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।